रामभाऊ माळकी व्याख्यानमालेत श्रोत्यांना मिळणार विविध विषयांची वैचारिक मेजवानी। दरवर्षीप्रमाणे रामभाऊ माळकी व्याख्यानमाला मंगळवारी 9 जानेवारीपासून सुरू होणार असून 15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी समारोप होणार आहे। या व्याख्यानमालेचं हे 38वे वर्ष असून या व्याख्यानमालेचं उद्घाटन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे। श्रीरामपूजा ते राष्ट्रपूजा या विषयावर त्यांचं भाषण होईल। 10 जानेवारी रोजी शिवभक्त मोहन शेटे यांचं शिवरायांचा 8वा प्रताप यावर मार्गदर्शन होईल। तर 11 जानेवारी रोजी देहातील महादेव एक जीवन प्रवास यावर डॉक्टर सुनील काळे बोलतील। 12 तारखेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स तज्ज्ञ भूषण श्री केळकर यांचं भविष्य व्यापणार तंत्रज्ञान या विषयावर व्याख्यान होईल। तर 13 जानेवारी रोजी डॉक्टर अनिल मडके श्वासागणिक धोका वेळीच ओळखा यावर प्रबोधन करणार असून सुनील कुलकर्णी 14 जानेवारी रोजी सद्य राजकीय परिस्थिती यावर भाषण करतील। समारोपाच्या दिवशी म्हणजेच 15 जानेवारी रोजी सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची प्रकट मुलाखत माधुरी ताम्हाणे घेतील। ही व्याख्यानमाला सरस्वती क्रीडा संकुल मल्हार टॉकीज समोर रात्री 8 वाजता सुरू होईल। रसिक श्रोत्यांनी या ज्ञान प्रबोधन मनोरंजनाच्या यज्ञात अगत्याने यावे असं व्याख्यानमालेचे अध्यक्ष संजय केळकर यांनी सांगितलं। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ। तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात ठाणे शहर महिला मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन केलं। यावेळी महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना ताब्यात घेतलं। काय सांगा तुम्ही हे जे सर्वज्ञानी जितेंद्र आव्हाड आहेत ते नेहमी मूर्खासारखी बडबड करत असतात। कालही त्यांनी एक वक्तव्य केलं प्रभू श्री रामचंद्रांबद्दल आणि ज्यांना हिंदू धर्माचा अभिमान नाहीये तर त्यासाठी श्रीरामाने त्याला सद्बुद्धी द्यावी, त्यासाठी त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इकडे निषेध करतोय आणि त्याला आम्ही गुलाबाची फुलं द्यायला आलोय तर पोलिसांनी आम्हाला अडवलंय। जितेंद्र आव्हाड हाय हाय, जितेंद्र आव्हाड हाय हाय, जितेंद्र आव्हाड हाय हाय। वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागाच्या उपक्रमाअंतर्गत ठाणे महापालिका उद्यानातील झाडांची माहिती मिळवण्यासाठी लावले QR कोड। ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानांमधील झाडांबद्दलची माहिती सहजपणे नागरिकांना मिळावी यासाठी झाडांवर QR कोड लावण्यात आलाय। हा कोड मोबाईलवर स्कॅन केल्यावर नागरिकांना त्या झाडाबद्दलची माहिती मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध होईल। उद्यानांमधील नाविन्यपूर्ण संकल्पना या उपक्रमाअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या 21 उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुमारे 2000 झाडांवर हे QR कोड लावण्यात आले। नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद, सूचना आणि अभिप्राय लक्षात घेऊन महापालिका हद्दीतील सर्व उद्यानांमध्ये अशा प्रकारे QR कोड लावण्याचा मानस असल्याचं उपायुक्त मिताली संचेती यांनी सांगितले।
पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिकेचे उद्यानं अधिक नागरिक आणि स्नेही करण्याचा प्रयत्न उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण करत आहे। त्यानुसार चला वाचू या मोहिमेत काही उद्यानात निसर्ग वाचनालये सुरू करण्यात आली आहेत। त्यांना नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून त्याच मालिकेत आता QR कोड लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती उपायुक्त संचेती यांनी दिली आहे। प्रत्येक झाडाची नोंद करून त्यानुसार हे QR कोड तयार करण्यात आले आहेत। अशा प्रकारे सुमारे 2000 झाडांची माहिती संकलित करण्यात आली आहे। त्या 2000हून अधिक झाडांवर हे QR कोड लावताना ते नॉयलॉन दोरीच्या साहाय्यानं बांधता आले आहेत। झाडांना कोणतीही इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यात आली असल्याचंही संचेती यांनी TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। अयोध्या नगरीमध्ये 22 जानेवारी रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। या अभूतपूर्व सोहळ्यात देशभरातून लाखो रामभक्त तसंच भाविक उपस्थित राहतील। लाखोंच्या संख्येनं या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या या भाविकांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली जेनेरिक आधारची ट्रक भरून औषधं बुधवारी अयोध्या नगरीकडे रवाना झाली। सुमारे 500 वर्षांनंतर अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। यासाठी भारताच्या प्रत्येक राज्यातून तसंच परदेशातून रामभक्त मोठ्या संख्येनं अयोध्येमध्ये उपस्थित राहतील। लाखोंच्या संख्येत आलेल्या भाविकांना वैद्यकीय औषधांची गरजही लागू शकते। भाविकांना योग्य वेळी औषधं मिळावीत त्याची उणीव भासू नये यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे भारतातील सर्वात वेगानं वाढणारी फार्मा कंपनी जेनेरिक आधारला औषध पुरवठा करण्यास निवेदन आलं। याचा स्वीकार करत 21 वर्षीय युवा उद्योजक जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्यात बुधवारी 3 जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे विनामूल्य औषधं रवाना करण्यात आली। 15 जानेवारी 2024 म्हणजेच मकर संक्रांतीपासून ते फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत 50 लाख श्रद्धाळू अयोध्या नगरीमध्ये येऊ शकतात। अयोध्या नगरी हे एक छोटंसं शहर असून या नगरीमध्ये तब्बल 3000 मंदिरं आहेत। प्रवासाचा थकवा, हवामानातील बदल, कडाक्याची थंडी आणि खाण्यापिण्यातील बदलामुळे भाविकांना आजारपण येण्याचीही शक्यता आहे। अशा परिस्थितीत औषधांची गरज भासू शकते। यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे आलेल्या निवेदनाचा स्वीकार करून जेनेरिक औषधं अयोध्या नगरीकडे रवाना करीत असल्याची माहिती अर्जुन देशपांडे यांनी दिली आहे। औषधांची मागणी केल्यानंतर पहिला ट्रक चाललेला आहे। आज जेनेरिक आधारच्या माध्यमातून अयोध्येला आपण मेडिसिनचा सगळा साठा जो तिथे राम भक्त मोठ्या प्रमाणामध्ये 22 तारखेनंतर येणार 1-2 महिन्याकरता 50 लाखच्या संख्येच्या हिशोबाने लोकांची भाविकांची तिथे येण्याची शक्यता आहे। त्याच्याकरता आपल्याला आज राम जन्मभूमी ट्रस्टच्या माध्यमातून चंपकरायजी असतील, स्वामी गोविंद देवगिरी महाराज असतील, यांनी आपल्याला ट्रस्टच्या माध्यमातून निवेदन केलं आणि आपण एकमेव अशी भारतातील फार्मा कंपनीची आज मोफतमध्ये अयोध्येला मेडिसिनचा साठा देतोय। कारण तिथे जे पण भाविक येतील, जर का तिथे आज थंडीचं वातावरण आहे, त्यांना कधी पण पॅरासिटामॉल लागले, ॲझिथ्रोमायसिन लागले, नेसेसरी मेडिकेशन्स आज आपण ट्रक भरून इकडनं अयोध्येला रवाना करतोय। आणि मी मानेन की माझं सौभाग्य आहे, माझ्या पूर्ण जेनेरिक आधार टीमचं सौभाग्य आहे की आज आपण जे 500 वर्षानंतर राम जन्मभूमी आपण राम लल्लाची आज तिथे आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज स्थापना होते। तर मला वाटते की आपण सगळ्यांनी आज पुढे आलो पाहिजे आणि ह्या माध्यमातून काम केलं पाहिजे। तर आज आपण पूर्ण फार्मसीची टीम असेल, आपण सगळे नेसेसरी मेडिकेशन आज फ्री ऑफ कॉस्ट अयोध्येला आज आपण रवाना करू। किती औषधांचा साठा हा पुरवला जाणार आहे? आज त्यांनी जे आपल्याकडे डिमांड दिलं नेसेसरी मेडिकेशन 10हून जास्ती मेडिसिन जे आहे 10हून म्हणजे त्याच्यामध्ये डायक्लोफिनेक जेल असेल, जिथे आपल्यासारखा जे पेन किलर असतं, ॲझिथ्रोमायसिन म्हणजे अँटीबायोटिक असेल, हे सगळे प्रोडक्ट्स आपण अंडर वन रूफ आज पाठवते आणि
क्वांटिटी आज आपण फर्स्ट फेज पाठवतो, त्याच्यानंतर आपण सेकंड फेज देखील पाठवू आणि जर का त्याच्या पुढे पण जर का नीड असेल, कारण की औषधी अशी गोष्ट नाही आहे की सगळे जाऊन खाणारच असा विषय नाही आहे. मी तर म्हणेन की ह्याची गरज पण नको लागू अयोध्यामध्ये, पण जर का कोण सिनियर सिटीजन्स असेल लागली तर हे तिथे उपयोगाला येईल. तर ह्याच माध्यमातून आपण आज पुढे येऊन हे कार्य करू. किती दिवसाचा प्रवास असेल अयोध्येला याचा 3-4 दिवस मला वाटतं ट्रकचा प्रवास राहीलच. ओके.